तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर त्याच निमित्तानं आज मी पुरण घातलं होतं, कारण आमच्याकडे पुरणाचे कानोलेच करतात आजच्या दिवशी, म्हणून मी पुरण घातलं होतं. त्यानंतर नाही तर साळीचं भात पण आजच्या दिवशी चढवत नाहीत आमच्या घरी, त्यामुळे मी इथं थोडंसं बगरचं भात करून घेतलं. आता मी तरी घरी जसं आई आमचे करतात ना सगळं तसंच करते. आता काही लक्षात नसलं ना कॉल करून विचारून का होईना सगळं करते मी. तसं आता माझं होत नाही, कारण मी 8-9 वर्षापासून करते, तर वर्षाला जे काही करते ते सगळं लक्षात राहतं आणि तेच मी दरवर्षी करते. तर छान असं किचन वट्टा पण पुसून घेतला होता. त्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले, कारण आता पूजा झाल्यानंतर झाडू वगैरे मारू नये म्हणतात, म्हणून जे काही पसारा पडला होता सगळं आवरून घेतलं. त्यानंतर छान असं घरची पूर्ण पूजा करून घेतली. घरची पूजा झाल्यानंतर छान नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं देवाला. देवाला नैवेद्य वगैरे दाखवून जसं घरी पुजतात तसंच पुंजून घेते मी. छान पुंजून झालं होतं. त्यानंतर लगेच इथं मंदिरला जायचं होतं आम्हाला. मंदिरला जायचं पूर्ण ताट मांडून घेतलं. ताट मांडून घेऊन आता आवनीचा ड्रेस पण घेतला होता मी, कारण आमच्याकडे म्हणतात की ड्रेस पण चढून आणलं पाहिजे देवाला, म्हणून आजच्या दिवशी म्हणजे बायलेकीला जे घेतात ते. तर छान असं मंदिरला निघालं. आता मंदिरला जाताना ना पारची तर घाईच असते की मी ह्या गलीने जातो त्या गलीने जातो म्हणून. त्यानंतर त्याचं घाई तर चालूच असेल म्हटलं. त्यानंतर मी इथं मंदिरला पोहोचले. मंदिर आता मी इथं 2-3 वारुळं आहेत, पण मी इथं बाहेरच्याच वारुळाला गेले, कारण मंदिरमध्ये खूप भीड असते आता, त्यामुळे मी बाहेरच पूजा करून घेतली. आता बाहेर छान समाधानानं पूजा पण करता येतं आणि आपल्याला पण छान वाटतं आपल्या हाताने पूजा केली की. आता तिथं लेकरं घाई गडबडीमध्ये करू पण देत नाहीत आणि ते महाराज पण खूप असतात, त्यामुळे मध्ये मी कधी बी जात नाही, बाहेरच करून घेते. आता इथं पण खूप लोक येतात, पण मला उशीर झालं होतं त्यामुळे आले नव्हते. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. चलो बाय.